केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असतात, मात्र सर्वसामान्य जनतेला त्या योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना लाभ घेता येत नाही। यासाठी शासनाच्या योजनांची समाजामध्ये जनजागृती करत त्यांना लाभ मिळवून दिला जातो। पंतप्रधान जन आरोग्य कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत। यासाठी सारसनगर परिसरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंतप्रधान जन आरोग्य कार्ड वाटप करण्यात आलंय। या सारसनगर परिसरामध्ये शासनाच्या योजना घरापर्यंत घेऊन जाण्याचं काम केले जाते, असे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केलंय। या शहराचे लोकप्रिय कार्यक्षम कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 14 तसेच परिसरातील नागरिकांसाठी पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या कार्डांचं वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। या कार्डच्या माध्यमातून नगरमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंतचा उपचार समस्त नागरिकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहे। माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाबरोबरच या शहरात अनेक कार्यक्रम गरजू असतील, जे या शहरामधील जे गरजू असतील, होतकरू असतील, अशा सर्वांसाठी वेगवेगळे कार्यक्रम संग्राम भैयांच्या माध्यमातून या शहरात आयोजित करण्यात आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज या चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी या शहराचे उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब, मर्चंट बँकेचे चेअरमन सन्माननीय संजयजी चोपडा साहेब, विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय माणिकरावजी विधाते सर, शीतलताई जगताप नगरसेविका, या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तसंच उद्या होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशा पद्धतीची प्रार्थना प्रभाग क्रमांक 14च्या वतीनं आई तुळजाभवानी यांच्याकडे करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान जन आरोग्य योजनेचं कार्ड वाटप माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, महादेव कराळे, गाडळकर, भाऊसाहेब पांडुळे, जॉय लोखंडे, धर्मा करंडे, विजय किरण कटारिया आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक श्री प्रकाशजी भागानगरे यांच्या पुढाकारातून अहमदनगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रभागातील नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन आरोग्य योजना जी आहेत त्याबाबतचे जे कार्ड आहेत की ज्या कार्डची रक्कम 5 लाख रुपये असून या सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य पेशंटला 5 लाख रुपयापर्यंतची जी मदत होत असते, त्या मदतीसाठी या ठिकाणी त्यांनी कार्ड या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ह्या कार्डचं वाटप आज या ठिकाणी ठेवलेलं आहे। परत आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील काही दिवसापासून आपण पाहिलं तर मेडिकल या क्षेत्रामध्ये वाढलेली महागाई, मेडिकल या क्षेत्रामध्ये लागणारे पैसे या ठिकाणी इतके खर्चिक झालेले आहे तर सर्वसामान्य नागरिकाला ही खरं तर शक्य होत नाही। परंतु शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना असतात खरं तर त्या योजनाचा लाभ आपल्या नागरिकाला मिळवून देण्याचं काम खरं तर या भागातील नगरसेवक माननीय प्रकाश भागानगरे खरं यांनी केलेलं आहे। हे काम करत असताना त्यांना या भागातील नगरसेवक माजी उपमहापौर गणेशजी भोसले असतील, नगरसेवक सन्माननीय संजयजी चोपडा असतील आणि शीतलताई असतील जगताप असेल, या लोकांनी खरं तर त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे। आज आपल्यासमोर खरं तर या कार्डचं वाटप होत आहे। नागरिकाला मी विनंती करणार आहे की शासनाच्या खरं तर ज्या योजना असतात त्या योजनेचा खरं आपण लाभ घेतला पाहिजे। आज या ठिकाणी माननीय भागानगरे साहेब यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ही जी योजना सुरू केली आहे त्याबद्दल खरं तर त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने उद्या 12 तारखेला होणारा माननीय संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।